नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लिंबू सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत। उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे आपण शरीराला थंड करण्यासाठी वेगवेगळी थंड पेय पित असतो। त्यामध्ये पारंपरिक जर म्हटलं तर लिंबू सरबत प्रत्येकाच्या घरी बनवलं जाणार आणि प्रत्येकाला आवडणार। खूप वर्षापासून प्रत्येकाच्या घरी बनवलं जाणार, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बनवलं जाणारं हे लिंबू सरबत। आता तुम्ही फ्रीजमधलं पाणी वापरू शकता किंवा माठातलं पाणी। आता तुम्हाला कितपत थंड घ्यायचं आहे पाणी त्यावरती अवलंबून आहे। मी माठातलं पाणी घेतलेलं आहे। 4 ग्लास मला सरबत बनवायचं होतं। मग तुम्ही त्यातून तुम्हाला आणखी थंड हवे असेल तर तुम्ही बर्फ पण थोडासा घालू शकता। माठातलं पाणी थंड असल्यामुळे मी इथे बर्फ वगैरे काही घेतलेलं नाही। 4 ग्लासच्या प्रमाणात बनवायचं होतं तर 4 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला 4 ग्लासच्या प्रमाणात जर सरबत बनवायचं असेल तर एकदम योग्य प्रमाण मी सांगणार आहे, त्या पद्धतीने बनवा। लिंबू सरबत प्रत्येकाला बनवता येतो, परंतु नवीन कोणी जे शिकत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडणार आहे। तुम्हाला प्रमाण सांगते, 4 ग्लास जर लिंबू सरबत बनवायचं असेल तर तुम्ही 2 लिंबू घ्यायचं। एका ग्लासला अर्धा लिंबू पुरेसा आहे। लिंबूचा रस कितपत निघतो त्यावरती पण अवलंबून आहे, तर तुम्ही त्या प्रमाणात कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। आणि आपल्याला इथे 4 मोठे चमचे साखर घ्यायची आहे आणि किंचितसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। लिंबू सरबत बनवत असताना थोडीशी वेलची पूड तुम्ही त्यामध्ये घालू शकता। 2 लिंबूचा रस मी त्यामध्ये पिळून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये साखर घालूया। 4 ग्लास सरबत बनवायचं असेल तर तुम्ही 4 चमचे त्यामध्ये साखर घाला। चवीनुसार किंचितसं मीठ घालायचं, म्हणजे सरबतला थोडीशी टेस्ट छान येते। हे प्रमाण अचूक आहे, परंतु तुम्हाला गोड कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक घेऊ शकता। साखर विरघळायची जर गडबड होत असेल, तुम्हाला गडबडीत जर तो बनवायचा असेल तर तुम्ही साखर मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता किंवा असं चमच्याच्या साहाय्याने साखर विरघळू शकता। 5 मिनटं साधारणतः लागते। आणि त्यातच तुम्हाला जर जुनी पद्धत जर पाहिजे असेल तर तुम्ही या पातेल्यातून त्या पातेल्यात पाणी वर खाली केलं की साखर ही विरघळते। एका पातेल्यातून दुसऱ्या पातेल्यामध्ये मिक्स करत राहिलं की साखर पटकन विरघळते। इथे साखर छान अशी विरघळलेली आहे। आता आपण ग्लासमध्ये सरबत ओतून घेऊया। शरीराला थंडावा देणारा थंडगार लिंबू सरबत तयार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा बर्फही घालू शकता। अचानक सरबत करायचं असेल, जे कोणी नवीन शिकत असेल त्यांना जर सरबत येत नसेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।